बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील सत्ता समीकरणाचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचे पडसाद आता थेट कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत। मुंबई महानगरपालिकेतील महापौर पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेवर प्रभाव टाकू लागल्याचे चित्र आहे। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही सत्ता स्थापनेचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही। अशा परिस्थितीत पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालीमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सूचक वक्तव्य चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे। पडद्यामागे काय सुरू आहे ते सध्या जाहीर करता येणार नाही असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देण्याचे टाळले। मात्र त्यांच्या या एका वाक्यानेच कोल्हापुराच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे। विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात संभाव्य युती होण्याची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता काँग्रेसकडे 34 जागा असून तो सर्वात मोठा पक्ष ठरत आहे। भाजपकडे 26 जागा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 1 जागा आणि इतरांकडे 1 जागा आहे। महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची मॅजिक फिगर आवश्यक आहे। सध्या कोणताही पक्ष एकट्याच्या जोरावर हा आकडा गाठू शकलेला नाही, त्यामुळे युतीशिवाय पर्याय उरलेला नाही। राजकीय गणित पाहता काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आल्यास त्यांच्याकडे 49 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत तयार होऊ शकते, त्यामुळे मुंबईत शिंदेंना डावलले गेले तर कोल्हापुरात काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शिंदे गटासाठी खुला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मुंबईतील सत्ता संघर्षाचा परिणाम राज्यातील इतर महापालिकांवरही होणार असल्याचे संकेत यामुळे अधिक ठळक झाले आहेत। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता बिहार सरकारची ठळक आणि भक्कम उपस्थिती दिसणार आहे। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारनं मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला असून हा प्रकल्प केवळ एक इमारत नसून बिहारच्या प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीचा नवा अध्याय ठरणार आहे। मुंबईत वास्तव्यास असलेल्या लाखो बिहारवासियांसाठी हे भवन एक महत्त्वाचं आधार केंद्र ठरणार असल्याचं मानलं जात आहे। प्रस्तावित बिहार भवन हे 30 मजली असणार असून बेसमेंटसह इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असेल। ही इमारत अत्याधुनिक वास्तुशैलीत उभारली जाणार असून आधुनिक शहरी नियोजन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे। मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आधुनिकतेसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे। या भव्य इमारतीत सौर पॅनल बसवण्यात येणार असून ऊर्जेच्या गरजांसाठी नवीकरणीय स्रोतांचा वापर करण्यात येईल। पाण्याच्या पुनर्वापरासाठी अत्याधुनिक एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे। याशिवाय इमारतीभोवती हिरवळीचं क्षेत्र विकसित करण्यात येणार असून हा प्रकल्प ग्रीन बिल्डिंग संकल्पनेनुसार उभारला जाणार आहे। त्यामुळे पर्यावरणीय जबाबदारी जपत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा बिहार सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतो। दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवरच मुंबईतील हे भवन देखील सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे। या इमारतीत बिहार सरकारच्या विविध विभागांची कार्यालयं, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र विभाग तसंच बैठका आणि कार्यक्रमांसाठी 72 आसनांची अत्याधुनिक सभागृह असतील। याशिवाय अधिकाऱ्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी आधुनिक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करण्यात येणार आहे। मुंबईत येणाऱ्या बिहार सरकारच्या अधिकाऱ्यांना तसंच राज्याशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी सोय होणार आहे। ईडीने धाड टाकलेल्या सातारा जिल्ह्यातील यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल 112 कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचा पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याचा खळबळजनक आरोप बँकेच्या ठेवीदार कर्जदार संघटनेचे वकील निलेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि घोटाळ्यातील आरोपी महेश कुमार जाधव हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे। त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील ॲडव्होकेट जाधव यांनी केली। यशवंत बँकेच्या ठेवीदार कर्जदार संघटनेचे वकील निलेश जाधव यांनी रविवार पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले।
ॲडव्होकेट जाधव म्हणाले की भाजपचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे हे यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चेरेगावकर आणि तत्कालीन चेअरमन महेशकुमार जाधव यांना राजाश्रय देत आहेत. भाजप नेते त्यांची एक प्रकारे वकिली करत आहेत. त्यामुळेच या मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेत 112 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. या प्रकरणी 50 जणांवर MPID ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला असतानाही पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली आहे. उर्वरितांना पोलिसांनी अभय दिले आहे. केवळ 4 जणांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. उर्वरित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी अशी मागणी ठेवीदार कर्जदार संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट जाधव यांनी केली. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या करड्या शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी जात असताना तेथील आयोजक सर्व काही ठीकठाक आहे की नाही याची 10 वेळा तपासणी करतात. पण अनेकदा काही ना काहीतरी राहून जातं आणि मग अजित पवार संबंधितांची चांगलीच कान उघडणी करतात. असाच प्रकार आज पुण्यातील एका बैठकीपूर्वी घडला. त्याचं असं झालं की अजित पवार सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. ते नियोजित भेटींसाठी आज सकाळीच पुण्यातील बारामती हॉस्टेलवर धडकले. ते येणार म्हणून कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आणि भेटीसाठी आलेले नागरिक तिथं गोळा झाले होते. पण एवढी गर्दी असूनही हॉस्टेलच्या कार्यालयाचं कुलूप उघडण्यात आलं नव्हतं. कार्यालयाचं दार बंदच होतं. तेवढ्यात अजित पवारांचा ताफा हॉस्टेलवर पोहोचला. तेव्हाही दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे अजित पवारांवरही काही वेळ ताटकळत उभं राहण्याची वेळ आली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री बारामती हॉस्टेलच्या बाहेर उभे असूनही दरवाजा उघडत नव्हता. अखेर हा प्रकार पाहून अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी तिथं उपस्थित कर्मचारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या PAलाही बोलावून या प्रकाराची विचारणा केली. कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना आत बसू का दिलं नाही? कार्यालय कशाला बंद ठेवलं? चावी आणायला त्रास होत आहे का? अशा कडक शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा हा रौद्रावतार पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अखेर घाईघाईनं कार्यालय उघडण्यात आलं. त्यानंतर अजित पवार आत गेले आणि पुढील कार्यक्रम सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यात अजित पवार बारामती हॉस्टेलच्या बाहेर पांढऱ्या पेहरावात उभे असल्याचे आणि कर्मचारी दार उघडताना कावरेबावरे झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार या मुद्द्यावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईच्या महापौर पदाचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी गत आठवड्यात निवडणूक झाली. त्यात भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या, तर शिंदे गटाला 29, ठाकरे गटाला 65, तर काँग्रेस व मनसेला अनुक्रमे 24 व 6 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपपुढे 2.5 वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदेंच्या या डावपेचामुळे मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न कळीचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून संवाद साधल्याचा दावा केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथून फोनवरून एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी दावोस दौऱ्यानंतर एकत्र बसून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. भाजप ठाकरे गटासोबत जाण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. याविषयी अफवांवर विश्वास ठेवण्याचीही काहीही गरज नाही. मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य कोणत्याही पक्षाकडून होणार नाही असे दोन्ही नेत्यांनी ठरवल्याची माहिती आहे. या सूचक संवादामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर मुंबईच्या महापौर पदाचा तिढा निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे राज्याच्या नगरविकास विभागाने महापौर पदाचे आरक्षण सोडण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली आहे. तोपर्यंत भाजप शिंदे गटाचा महापौर पदाचा वाद निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः ज्या मंत्र्यांकडे आणि आमदारांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्यांच्या सुमार कामगिरीवर मुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.
पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देताना ही त्यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचे संकेत दिले होते. मात्र ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर यासारखे बालेकिल्ले वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांची पकड सैल असल्याचे दिसून येत आहे. या अकार्यक्षमतेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून लवकरच काही मंत्र्यांची सुट्टी होण्याची चिन्ह आहेत. एकनाथ शिंदेंच्या या हालचालींमुळे पालिका पातळीवरील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांची गटबांधणी आणि मंत्रिमंडळातील चेहरा फेर यामुळे पुढील काही आठवड्यात राज्याच्या राजकीय वर्तुळात लक्षणीय हालचाल दिसू शकते. एकीकडे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची चर्चा असताना दुसरीकडे नवनिर्वाचित नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरलेत. मुंबई महापालिकेत आज शिवसेनेच्या अधिकृत गटाची स्थापना केली जाणार आहे. या गटनेते पदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी आणि तरुण नावांची चर्चा सुरू आहे. आजची ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवक फुटणार नाहीत याची खात्री करण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आलाय. राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून ही बैठक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवणार आहेत. शासनाच्या या पत्रानुसार राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्याबाबत सध्या निर्माण झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात 6व्या मजल्यावर ही बैठक पार पडणार असून त्यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. महापौर पदाचे आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता स्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या बैठकीत आरक्षण सोडत काय निघते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी हे पत्र जारी केले असून त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की आरक्षण निश्चितीचा निर्णय नगरविकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार घेतला जाणार आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर महापौर पदाच्या आरक्षणाबाबत अंतिम सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महानगरपालिका सत्ता स्थापनेसाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच संबंधित वरिष्ठ सचिवांना देण्यात आली आहे. यावरून राज्य सरकार या विषयाकडे किती गांभीर्याने पाहत आहे हे स्पष्ट होते. महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अनेक शहरांमध्ये महापौर पदाच्या आरक्षणावरून राजकीय चर्चा आणि मतभेद निर्माण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून राजकीय वर्तुळात चर्चांचा जोर वाढलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे संवाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या असून या चर्चांमुळे सत्ताकरणातील समीकरणं अधिकच गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. महापौर निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहतील आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशा चर्चांनी माध्यमांसमोर जोर धरलाय. या चर्चांना खतपाणी घालत भाजप आणि ठाकरे गटात महापौर पदावरून बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. मात्र या दाव्यांवर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण चर्चांवर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडत सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाला थेट इशारा दिलाय. त्यांच्या पोस्टमुळे हे प्रकरण आणखी तापलं असून ठाकरे गट कुठल्याही सौद्याचा भाग होणार नाही हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केलंय. सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की महापौर पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगवली जाते. मात्र या सत्ता संघर्षात उद्धव ठाकरे यांना ओढण्याचं कोणतंही कारण नाही. शिंदे आणि फडणवीस यांनी आपापसात काय सौदेबाजी करायची ती जरूर करावी, पण स्वतःचा राजकीय मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरे यांचं नाव वापरू नये असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. ऑफर, प्रस्ताव अशा शब्दात बातम्या पेरणं म्हणजे लुटूपुटूचं राजकारण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. अंधारे यांनी पुढे सवाल उपस्थित करत म्हटले की टीका करायची असो किंवा सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव टाकायचा असो, प्रत्येक वेळी ठाकरे कार्डच का वापरावं लागतं. यावरूनच ठाकरे यांची राजकीय ताकद अजूनही किती प्रभावी आहे हे दिसून येतं असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे लगावला. ठाकरे गटाला सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि त्या विश्वासाशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.